आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 बातम्या। राज्यात झिका व्हायरसचा धोका वाढला। पुण्यात झिकाचे सर्वाधिक 20 रुग्ण, कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण। झिका व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती। झिकाचे 45% रुग्ण गर्भवती महिला असल्याने चिंता वाढली। मात्र घाबरण्याची गरज नाही, काळजी घ्या, आरोग्य विभागाचं आवाहन। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला। 2 दिवस सुट्टी असल्याने 15 जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन जमा होणार। राज्य सरकारकडून 230 कोटींचा निधी वितरित। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे ते मिरज दरम्यान विशेष गाड्या 15 ते 20 जुलै दरम्यान या गाड्या धावणार। पंढरपूरच्या वारीला युनेस्कोकडून जागतिक वारसा नामांकन मिळावं याच्या संशोधनासाठी कंपनीची नियुक्ती। कंपनीने सादर केलेल्या संशोधन आणि व्हिडिओद्वारे पुरातत्व विभाग प्रस्ताव तयार करणार। अन्नधान्य भाजीपाल्याच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। खाद्यवस्तूंच्या महागाईत वार्षिक तुलनेत दुपटीने वाढ। मराठा उमेदवारांना संवर्ग बदलण्याची संधी। मराठा आरक्षण कायद्यापूर्वीच्या प्रसिद्ध जाहिरातीमध्ये एसईबीसी आरक्षण लागू। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शुद्धीपत्रक जारी। देशात आता सीएच्या वर्षात 3 वेळा परीक्षा घेण्याच्या आयसीएआयचा निर्णय। देशात 2047 पर्यंत 40 लाख सीए तयार करण्याचे लक्ष्य। नाशिक शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार, तर उद्या सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार। 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं नागरिकांना आवाहन।